जय श्रीराम सगळ्यांना. आज आम्ही बेळगावला जाणार होतो. त्यासाठी व्योमचा काका व्योमसोबत खेळायला आला होता. बराच उशीर त्याला खेळवत बसला होता. हे आमचं गावाकडचं घर. आम्ही जाणार म्हणून आमच्या सासूबाईंनी भाजी वगैरे तोडून आणली होती. मग ते सगळं आम्ही पॅकिंग वगैरे करून बेळगावला बाहेर पडलो. पिहू इथे झोपली होती गाडीमध्येच. आणि गाडी तिथे माझी स्टोल ग्लासमध्ये लावत होते आणि त्यांचं बोट चुकून त्याच्यामध्ये अडकलं. त्यामुळे मी हसत होते. इथे मम्मी बाळाला घेऊन बसलेली, बाळ झोपलं होतं. हे बघा आमच्या गावाकडचा रोड. सगळीकडे मस्त हिरवळ 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 आहे. जाता जाता गाडीमध्ये आमच्या मामाने गाणी लावून त्याने एवढी बकवास जुनी गाणी लावली होती. त्यासाठी आमचं ट्रॅक्टरमध्ये जशी लावतात ना तशी गाणी लावलेली. नंतर मी मामांना कॉल करायचं म्हणून मागून घेऊन त्याच्यात मी दुसरी चांगली गाणी लावली आणि मस्त गाणी ऐकत आम्ही बेळगावपर्यंत पोचलो. बाळ आमचं परत रडत होतं म्हणून त्यासाठी झोळी बांधली होती. हे बेळगावमध्ये आम्ही एंट्री केल्यानंतरचा हा व्ह्यू आहे. फायनली आम्ही आमच्या घराजवळ आलो आणि 4 महिन्यांनी आम्ही आलो बेळगावला परत. दारात इथे आम्ही आल्यानंतर आंटी उभ्या होत्या, पण आंटींना ओळखलंच नाही कोण आहे म्हणून ते लक्षच दिलं नाही. नंतर आम्ही सगळे बाहेर उतरल्यानंतर कळालं कोण आहे. इथे बघा पिहू माझं घर, माझं बाथरूम, माझी सायकल करत बसली होती. इथे मामा तिने आम्हाला सोडून परत लगेचच रिटर्न निघाले. इथे पिहू घरी येऊन आल्याला आम्हाला कोकोमेलिन लावून दे म्हणून बसली होती. बघा पिहूची खुर्ची. मम्मी आमची भाजी निवडत बसली, आलेली सगळी गावाकडची. इथं सगळे पिहू डायना बघत बसले. पिहूचा मामा